ओढण्याचा व्यायाम म्हटला की मुख्यतः त्याच्यामध्ये पाठीचे स्नायू कामाला आहेत. कोणत्याही व्यायामामध्ये पायाचा रोल फार महत्वाचा असतो. हा ओढण्याचा व्यायाम आहे मुख्यतः. ओढण्याचा व्यायाम म्हटला की मुख्यतः त्याच्यामध्ये पाठीचे स्नायू कामाला येतात. म्हणजे अपर बॅक, मिडल बॅक आणि अर्थातच पाय प्रत्येक ठिकाणी असतातच. कोणत्याही व्यायामामध्ये पायाचा रोल फार महत्वाचा असतो. वीरेंद्र जे करतोय ते जुडो या खेळातल्या डावांचा सराव आहे. अशा रीतीने बेल्ट बांधून व्यायाम हा जुडो मध्ये नेहमीच केला जातो. आपण इथे रबर ट्यूब वापरली आहे. सांगायची गंमत म्हणजे महादू बुरुड नावाचे फार मोठे मल्ल होऊन गेले. त्यांनी हा व्यायाम पहिल्यांदा आम्हाला दाखवला. आपल्याला काय करता येईल असं म्हणून जो दाखवलेला आहे तो व्यायाम आहे. त्याच्यामध्ये जुडोच्या पुष्कळ डावांचा सराव केला जातो. म्हणजे स्टेपिंग जे आहे ना याच्यामध्ये हे खूप क्रिटिकल आहे आणि ते जर वेळेवर आणि योग्य झालं तरच अर्थात तो डाव बसतो, नाही तर डावच बसणार. दोघेही एकमेकावर तसाच प्रयोग करत असतात. आता हे जेव्हा तो करतोय त्यावेळेला पूर्ण पुढच्या शरीरावरती म्हणजे पोटावरती, छातीवरती हे जे स्नायू आहेत यांच्यावरती असा ताण येतो. बायसेपवर पण येतो आणि अर्थात पायावर येतो, मांडीच्या पुढच्या भागावर. ओढायची ताकद लावण्याची जे शरीराची मांडणी आहे ती अशी होती तेव्हाच आपण ओढू शकतो, नाही तो ओढताच येणार. हा गळ्याच्या स्नायूचा व्यायाम आहे आणि आपल्याला या 6 स्टेशन मशीन ज्याला म्हणतात वेट ट्रेनिंग करताच त्याच्यामध्ये फार सहजगत्या करता येतो आणि त्याचे खूप फायदे होऊ शकतात. आणि अर्थातच हे करताना परत पोटाचा स्नायू त्याचा जे व्यायाम व्हायचा तो होतो आणि मग पायापर्यंत प्रत्येक अवयव त्याच्यामध्ये गुंतला जातो. म्हणजे अशा अर्थाने जर बघितलं तर ओढणे आणि ढकलणे हे 2 व्यायामाचे मुख्य प्रकार आहेत. अजून 2 प्रकार म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे ओढणे. सगळं मिळून एवढ्या 4च बाजूंचा विचार केला जातो. मगाशी जे केलं त्याच्या बरोबर उलटा व्यायाम आहे हा. त्या वेळेला फ्रंट ऑफ द बॉडी, शरीराचा पुढचा भाग याचा व्यायाम होत होता. आता बरोबर त्याच्या उलट म्हणजे पाठीच्या पूर्ण भागाला यातून व्यायाम होतो, मानेसकट. आता अशी गंमत आहे की पहिलवानांना मानेची मागची बाजू लागते तयार आणि जुडो खेळणाऱ्यांना पुढची लागते. आणि अर्थात आपण जेव्हा तयारी करतो त्यावेळेला दोन्ही पुढचे आणि मागचे मानेचे स्नायू तयार करण्याचा आपण प्रयोग करतो. इथं आता तो गळ्याच्या स्नायूंचा जास्त उपयोग करतोय मगाईपेक्षा आणि प्रत्यक्ष उपयोग करतोय. जुडोमध्ये जो चोक दिला जातो, आमच्या भाषेत त्याला असं म्हणतात, किंवा गळा दाबला जातो, त्याच्या विरुद्धचा सराव आता करून दाखवतोय काय होतं ते. जुडोमध्ये कॉलर असते अशी कपड्याची. तिथं या 2 कॉलर्स अशा असतात गाऊन घातलेला. त्याच्यामध्ये मी याला चक्क असं गळा दाबतो
आणि याला रेजिस्ट करायचं असतं तर मी खरोखरच दाबतोय तो ताकदला. याला काहीच होणार नाही, तर 2-3 मिनिटं पण तो सहन करू शकतो. ही तयारी मात्र करायला जो वेळ लागतो तो स्नायू तयार होईपर्यंत झाला पाहिजे एवढं. हे करण्याकरता अर्थात 3-4-5 वर्ष तरी जुदो खेळलेला पाहिजे आणि कोणाच्या तरी अनुभवी माणसाच्या निरीक्षणाखाली हे केलं गेलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. हा एक ओढण्याचा व्यायाम आहे, पुलिंग एक्सरसाइज. आणि हा पुली आहे. पुली हा जो प्रकार आहे त्याचा उपयोग मुख्यतः फोर्सची दिशा बदलण्याकरता केला जातो. इथे एकच पुली आहे, एका पुलीवरनं दिशा उलट होते पूर्ण. आता त्याच्यामुळे तिला आता तो हे वजन ओढता येईल आणि याच्यामुळे अर्थात आता आपण बघितले की याच्यामध्ये पाठीला होणारा व्यायाम आहे मुख्यतः. पाठीला नव्हे, पाठीमागच्या पूर्ण बाजूला त्याचा हा व्यायाम आहे. आणि जुदो सारख्या खेळामध्ये तिथं ओढणे आणि ढकलणे तसंच साईडला इकडे तिकडे नेणं हे महत्वाचं असतं तुमच्या प्रतिस्पर्ध्याला. तसं आता हा जो सराव करते त्याच्यात तिची ओढण्याची ताकद वाढते. तसंच आता ती उलट बाजूला तोंड करून पण करू शकेल, ज्याच्यामुळे ही परिस्थिती बरोबर उलटी होईल आणि तिची पुढची बाजू जी आहे त्याच्यावरती सर्व प्रकारचे ताण निर्माण होतील आणि पाठीचे स्नायू त्यावेळेला त्या मानाने ढिले राहतील. आणि हाच व्यायाम ती काही जुदोतले डाव करण्याच्या सरावासाठी करू शकते. म्हणजेच ती एका वेळेला दोन्ही प्रकार करते, ती ओढते पण आणि नंतर ढकलते पण. आता ती पहिल्यांदा ओढतीये आणि नंतर तोंड फिरवून ओढतीच आहे परत. हे डावांचा सराव करण्याकरता हे वापरलं जाऊ शकतं. आणि नुसतंच पुली ओढत राहणे आणि म्हणजे दोन्ही बाजूने एकदा पाठीकडे पुली ठेवून ओढायची आणि एकदा समोर आपल्या पुली ठेवून ओढायची, हे दोन्ही व्यायाम हे अतिशय सोपे आणि करण्यासारखे सहजगत्या. तर ते केले गेले पाहिजे. आमचे जुदो खेळणारे लोक तर करतातच, पण हे कोणीही करू शकतं. घरी सुद्धा तुम्ही पंखा लावायची जशी पुली असते, हे हुक असतो त्याच्यामध्ये एक पुली अडकवून हा प्रकार घरच्या घरी आपण सहजगत्या करू शकतो. तर ही जो व्यायाम करते ईश्वरी, तो जे ती वलवण्याची ऍक्शन आहे, बोट वलवण्याची ऍक्शन आहे, याला इंग्रजीत रोईंग म्हणतात. ती एकदा वरून पायाकडे आणि पायाकडून वरती असं 2 प्रकारे ते ऍक्शन करू शकते. ज्याच्यामुळे पाठीला जिथं व्यायाम होतो तिथं थोडा थोडा फरक पडतो, पण हा अतिशय उत्कृष्ट व्यायाम आहे. म्हणून रोईंग हा फार चांगला व्यायाम समजला जातो. ज्या वेळेला ती खाली दाबून वर घेते त्यावेळेला ज्या स्नायूंना विंग्स म्हणतात, लॅटरल्स म्हणतात, त्यांना विशेष उपयोग होतोय. बॅकच्या मसलना फार सुरेख व्यायाम आहे. इतकं सोपा आणि छान व्यायाम क्वचितच आढळेल.